रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझा जाहीर सवाल आहे। तो सवाल आहे उद्धव ठाकरेंना, तो सवाल आहे राहुल गांधींना, तो सवाल आहे शरद पवारांना। मित्रांनो, या तिघांनाही माझा एकच सवाल आहे की तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही तुमच्या शक्तीचा कितीही वापर करा, तुम्ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांशिवाय महाराष्ट्र कधीच जिंकू शकणार नाहीत। महाराष्ट्र जिंकणं तर लांब सोडा, महाराष्ट्र जिंकणं ही फार दूरची गोष्ट आहे। तुम्ही या ईडीच्या सीबीआयच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्त होणार नाहीत जोपर्यंत तुम्ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार नाहीत। त्यामुळे मित्रांनो, माझा या तीनही पक्षांना जाहीर सवाल आहे की तुम्ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा। मग बघा काय राजकारण होतंय महाराष्ट्रामध्ये, मग बघा त्याचा काय परिणाम होतोय महाराष्ट्रामध्ये, मग बघा तुमच्या एकाही आमदाराला विनाकारण ईडीचा त्रास होणार नाही। मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर या तीनही पक्षांचं भलं होणार आहे, परंतु हे पक्ष समजून घ्यायला तयार नाहीत। या तीनही पक्षाने लोकसभेच्या असतील किंवा विधानसभेच्या जागा ह्या वाटून घेताना त्यामध्ये 1-2 सीट कमी जास्त झाल्या तरी चालतील, परंतु मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनाच घोषित केलं गेलं पाहिजे। मित्रांनो, राज्यामध्ये सध्या जे जातीमध्ये मतांची विभागणी झालेली आहे, सध्या जे पोलरायझेशन झालेलं आहे, सध्या जो ओबीसी समाज आणि मराठा समाज एका राजकीय कन्फ्युजन मध्ये आहे, परंतु या समाजातील एक घटक, ओबीसी मधील एक घटक आणि मराठा समाजामधील एक घटक माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो, त्याच मराठा समाजातील एक घटक या तीनही उर्वरित पक्षांना मानतो, त्याच ओबीसी समाजातील एक घटक या तीनही पक्षांना मानतो। म्हणजे अशा पद्धतीने एकत्रितपणे जर विचार केला तर सर्व एससी, एसटी, ओबीसी, ओपन, सर्व समाज, मुस्लिम समाज, सर्वजण माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मागे ठामपणे उभा राहील। महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांची संख्या 10 ते 12, 13% आहे। मित्रांनो, 12-13% हे मतदान कमी नाही, आणि एवढं मतदान, एवढे सगळे मुस्लिम माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे ठाम आहेत। आणि ज्या वेळेस माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील त्यावेळेस बघा मुस्लिमांच्या भावना, कारण या मुस्लिमांना या देशातील संविधान सुरक्षित ठेवायचं आहे आणि अशामध्ये हे काम केवळ माननीय प्रकाश आंबेडकर साहेबच करू शकतात याची या सर्वांना खात्री आहे। ते अभय देण्याचं काम, ते संरक्षण देण्याचं काम माननीय प्रकाश आंबेडकर साहेबच करू शकतात याची जाणीव येथील मुस्लिमांना आहे, येथील एससी वर्गाला आहे, येथील एसटी वर्गाला आहे, येथील संविधानवादी मराठा समाजाला आहे, येथील संविधानवादी ओबीसी समाजाला आहे। आता मित्रांनो, या वेगवेगळ्या जात समूहातील काही मतदान जरी भारतीय जनता पार्टीकडे, अजितदादा गटाकडे, एकनाथ शिंदे गटाकडे गेलं ते जाणारही आहे, परंतु जर सरासरी जर काढली आणि जेव्हा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील त्यावेळेस 40 ते 50% मतदान हे महाविकास आघाडीकडे येणार आहे। म्हणजे आपण एकूण मतदान 60 ते 65% एवढं मतदान होतं, त्यातील 40 ते 50% मतदान हे वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे सहज येऊ शकतं। फक्त हे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्येच घडू शकतं, कारण यांच्याकडे एससी, एसटी, मुस्लिम आणि ओबीसी मधील काही आणि मराठा समाजामधील काही मतदान हे एक गट्टा पडणार आहे। खरं तर ही महाविकास आघाडीसाठी सुवर्ण संधी आहे, नाहीतर भारतीय जनता पार्टी तुम्हाला कुठं गुंडाळून टाकीन, तुम्हाला मेळ सुद्धा लागून देणार नाही। मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आज सर्व समाज समजून घेत आहे आणि तोच वारसा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सांगत आहेत। मित्रांनो, मी स्वतः काल एका खेडेगावामध्ये कीर्तनासाठी गेलो होतो आणि त्या गावामध्ये 90% समाज हा मराठा समाज होता
अशा गावामध्ये माझं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सांगितली आणि ती सर्व लोकांना पटली। म्हणजे बाबासाहेबांचा विचार आज प्रत्येक घटक समजून घेत आहे, स्वीकारत आहे। आपण तिथपर्यंत जाण्यामध्ये कमी पडत आहोत आणि अशामध्ये आपण जर या साधू संतांना, महामानवांना मानणाऱ्या, त्यांच्या विचारावर चालणाऱ्या, संविधानिक मूल्यावर चालणाऱ्या, लोकशाही तत्वावर चालणाऱ्या माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना जर साथ दिली, जर त्यांना मुख्यमंत्री पदाचं उमेदवार जर घोषित केलं, तर बघा काय परिणाम या राज्यामध्येच नाही तर देशामध्ये सुद्धा होईल याचा विचार करा। संपूर्ण महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा असतो आणि यामुळं उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना, काँग्रेसला फायदा होणार आहे, एवढा मोठा फायदा होणार आहे। यांनी यांच्या मनामधला आकस, गैरसमज हा काढून टाकावा। सगळं काही मलाच मिळालं पाहिजे, माझाच पक्ष वाढला पाहिजे, मलाच मुख्यमंत्री पद भेटलं पाहिजे, अशा रेसमध्ये सगळं काही गमावून बसाल। आज मुख्यमंत्री पद महत्वाचं आहे की सत्ता महत्वाची आहे, ईडीचा दबाव महत्वाचा आहे, सीबीआयचा दबाव महत्वाचा आहे, हुकुमशाही महत्वाची आहे की लोकशाही महत्वाची आहे, संविधानिक मूल्य महत्वाची आहेत की मनुस्मृती महत्वाची आहे, अशी विभागणी झालेली आहे आणि यामधील काय निवडायचं हा पर्याय तुमच्या समोर आहे। आणि अशामध्ये या भारतीय जनता पार्टीला परास्त करणारा एकच चेहरा या महाराष्ट्रामध्ये आहे, हे लक्षात घ्या। मित्रांनो, तुमचं यावर काय मत आहे ते प्रतिक्रिया नोंदवून नक्की कळवा। आजच्या पुरतं एवढंच। प्रत्येकाने कमेंट करा, प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।